सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा महायोगपीठे तटे धीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातुं समागततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं जयाचे क्रियास्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंद श्रीचरण श्री गुरूंचे नमस्कार उनिया श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरी प्रेम सुख गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः जेही आणि हरिहर ब्रह्मदेव स्वरूपी मिळविले योगी सांग देव जिही केली ऐसी अवतार लीला नमस्कार माझा आदिशक्ती मुक्ताबाई कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की आदिशक्ती मुक्ताबाई की जय समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय रामकृष्ण हरी मी हरिभक्तपरायण गणेश महाराज बाबासाहेब राहणार लाडनापूर तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा विदर्भ आज या स्वामी माझा पाठीराखा या फेसबुक चॅनलच्या सानिध्यातून आपल्याकडे पदार्पित वेळेत आलेलो आहोत तथा आमचे हरिभक्तपरायण असणारे अक्षयजी महाराज तायडे बुलढाणेकर यांच्या सानिध्यातून या चॅनलची एक प्रकारे उत्पत्ती आहे तथा या चॅनलचं एक महत्त्वाचं कार्य म्हणजे लोक आपले आध्यात्मिक विषय या कालानुमर्यादित ज्या परिस्थितीमध्ये आपण सध्या जीवन जगत आहोत ज्या वैश्विक संकटात आपण आता राहत आहोत लोकांच्या पुढे या विचाराचा एक प्रकारचा आणखी पाठपुरावा त्यांच्या या चॅनलच्या सानिध्यातून व्हावा त्याच्यासाठी आज मी आपल्याकडे लाईव्ह आलेला आहोत तसेच त्यांनी माझ्याकडे दिलेला एक प्रकारचा मोठा विषय म्हणजे ज्ञान आणि ज्ञान हा विषय सर्वांना लागू आहे आणि त्या ज्ञानाचा एक प्रकारे आध्यात्मिक स्वरूपात चर्चासत्र व्हावं शास्त्रप्रणीत त्याचं चर्चासत्र व्हावं त्या सानिध्यातून मी आज आपल्याकडे या चॅनलच्या द्वारे आलेलो आहोत तथा त्यांच्या ज्ञानामध्ये त्यांच्या वैभवामध्ये त्यांच्या सुखामध्ये आणि त्यांच्या एक प्रकारे तजवीर बुद्धीमध्ये भगवान परमात्मा अक्षय महाराजांना एक प्रकारे उन्नती देवो त्यांच्या सगळ्या गोष्टीमध्ये भरभराटी करो ही प्रार्थना करतो आणि ज्ञान या शब्दावर आपल्यापुढे आज दोन शब्द मी बोलणार आहे तथा सर्वांना हात जोडून विनंती आहे शास्त्रप्रणीत सर्व बोलणार आहे आणि त्याचा अनुसंधान एक प्रकारे ज्या माऊलीच्या कृपा आशीर्वादानं ज्या श्रीगुरूंच्या सानिध्यातून आपल्यापुढे मी आलेलो आहोत त्यांच्या मुखातून निघलेले शब्द आहेत आणि ते मी आपल्याकडे आज प्रस्तावित मांडणार आहोत तरी लक्षपूर्वक विनंती आहे सर्वांनी या ज्ञान या शब्दाचा एक प्रकारे परिपक्व शब्दार्थ जाणून घ्या ही विनंती महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगतात ज्ञानाच्या समूहात तीन स्वरूप पद्धती शब्द स्वरूप माऊली सांगतात ज्ञान विज्ञान आणि ज्ञान ज्ञान कशाला म्हणावं विज्ञान कशाला म्हणावं अज्ञान कशाला म्हणावं माऊली सुंदर असं शब्दस्पर्श सांगतात तैसी जाणीव जेणारी घे तैसी जाणीव जेणारी घे विचार मागता पाऊल जे तर तू आयणी घे अंगी जयाच्या माऊली सांगतात ज्याला ज्ञान म्हणजे काय हे कळलं नाही ज्याला ज्ञान हा शब्द सुद्धा जाणला नाही आपलं हित आपलं अहित कचत याचा पाठपुरावा ते जीवनभर करतात परंतु ते अहित आणि हित कचत आहे याचं ज्ञान ज्याला होते ना तो माणूस श्रेष्ठ पाला प्रधान परंतु ज्ञान नाही असा व्यक्ती जगाच्या पाठीवर आतापर्यंत कोणी नसेल कारण की ज्यावेळेस देवाने माणसाची उत्पत्ती केली मनुष्याची उत्पत्ती केली सर्वांना समज्ञान दिलेलं आहे म्हणून माऊली सांगतात बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशराजे सगळं सिद्धी तुम्हाला आम्हाला सारखीच बुद्धी देवाने दिली परंतु त्याचा पाठपुरावा आपण कोणा स्वरूपात करत आहोत ज्ञानात करत आहोत अज्ञानात करत आहोत विज्ञानात करत आहोत याची तडजोड माऊली सांगते सुंदर सुंदर माऊलीने एवढा खर्च केला आणि या तीन स्वरूपात आपल्याला आज प्रकारे या ज्ञानाच्या स्वरूपात पाहायचं आहे माऊली आणखी सांगतात अर्जुना तया नाव ज्ञान हे प्रपंच हे विज्ञान एक सत्य बुद्धी ते अज्ञान हेही जाण माऊली सांगतात ज्या परंपरेनुसार कुरुक्षेत्रामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला एक प्रकारे कथा सांगितली श्रीमद भगवद्गीतेची एक प्रकारची कथाच म्हटली गेली आणि त्या कथेमध्ये असं एक प्रकारचा मर्म आहे त्याच्यातील जे होणारा महाभारत स्वरूपाचं जे युद्ध आहे ते युद्ध घडलं कशासाठी याचं ज्ञान अर्जुनाला एक प्रकारे गीतेच्या सानिध्यातून तत्वज्ञानातून भगवान कृष्णाने एक प्रकारे त्या कथेच्या सानिध्यातून समजून तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा प्रापंचिक जीवनामध्ये एक प्रकारचं महाभारत स्वरूपाचं कथनाकच आहे प्रापंचिक जीवनाच्या वेगळी तो भाव वेगळा आहे आध्यात्मिक स्वरूपात याची भावना सुद्धा वेगळी आहे आणि ज्ञानाच्या स्वरूपात जर पाहिलं तर याची पुढे मीमांसा वेगळी आहे म्हणून माऊली सांगतात ज्ञान जर तुम्हाला आत्मसात करावं असं वाटत असेल ज्ञानाची जर तुम्हाला आवश्यकता असेल किंवा ते ज्ञान पैदा भरावे ते ज्ञान तुम्हाला कसं आहे हे जाणावं असं वाटत असेल तर प्रथम जर गुरुच्या सानिध्यातून ते ज्ञान
शकता. आणि ज्ञान विज्ञान आणि अज्ञान या तीन मध्ये काय तापवतात माऊली सांगतात, परिपरमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ज्या दिसे ज्ञानस्तव ज्ञानेश्वरी माऊली सांगतात. जर माणसाला ज्ञान झालं तर त्याला कोणत्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही. परमार्थिक जीवनामध्ये ज्ञानाच्या स्वरूपात असं उच्चांक एक प्रकारे शब्दकोश विचारवंतांनी सांगितलेला आहे. परंतु माऊलीच्या भाषेत जर सांगितलं ज्ञान, सुंदर असा पवित्र शब्द आहे. आणि त्या ज्ञानाची परिपक्वता आपण बोलणार आहोत. आणि त्या ज्ञान या शब्दाच्या संदर्भात आपण बोलणार आहोत. ज्ञान म्हणतात तरी कशाला? ऐका, ज्या ज्ञानामुळे परमात्मा प्राप्ती होते तथा त्याला ज्ञान म्हणतात. ज्याला एक प्रकारे ज्या ज्ञानामुळे परमात्मा प्राप्ती होते त्याला ज्ञान म्हणतात. तथा एक प्रकारे याचाच आत्मज्ञानाचे संदर्भ आहे. साहजिक आहे, तुम्हाला ज्ञान गुरुच्या सानिध्यातून झालं. गुरुच्या सानिध्यातून ज्ञान झाल्यानंतर तुम्हाला परमात्म्याची ओळख झाली. आणि परमात्म्याची ओळख झाल्यानंतर त्या परमात्म्याच्या सानिध्यातून तुम्हाला आत्मज्ञानाची परिपक्वता घडली. यालाच एक प्रकारे परमार्थिक जीवनामध्ये ज्ञान म्हणावं. विशेष पुढे हे झालं ज्ञानाच्या संदर्भात. जीवन जगत असताना ज्ञानाच्या संदर्भात भरपूर अशा काही गोष्टी आहेत. माणूस त्या एक प्रकारे आत्मसात करतो, काही आत्मसात सुद्धा करत नाही. परंतु ज्ञान जीवनामध्ये जीवन जगत असताना सांगितलेलं आहे की दोन गोष्टी माणसाला लागलेल्या आहेत, सुख आणि दुःख. मी तर असं म्हणणार, एक प्रकारे सुख कशाला म्हणतात आणि दुःख कशाला म्हणतात याचं ज्ञानाशी एक प्रकारे संभावित लक्षण सांगितलेलं आहे. सुख आणि दुःख म्हणतात तरी कशाला, आणि याचं लक्षण ज्ञानाच्या संदर्भात कसं आहे ऐका. सुखदुःखाच्या आडव्या धाग्यांनी जसा एक प्रकारचा रुमाल म्हटला जाईल, एखादं उपर्ण म्हटलं जाईल, असं एक प्रकारचं रुमाल असते किंवा उपर्ण असते. आणि जसा तो आडव्या उभ्या धाग्यांनी विणलेला असतो त्याच्या वेळेस त्याला पूर्णत्व येते. ज्यावेळेस त्या आडव्या उभ्या धाग्यांनी त्याला विणलेला आहे त्याच्या वेळेस तो एक प्रकार उपर्ण या स्वरूपात तयार होतो. तसं सुद्धा मनुष्य आहे. सुख आणि दुःख यांच्या आडव्या उभ्या धाग्यांनी विणलेला एक प्रकारचा रुमाल, हे आपण ज्ञानाचं लक्षण पाहिलं. सुख दुःखाची चावळ झाल्यानंतर त्याला जे समजते किंवा ज्ञान होते त्याला ज्ञान म्हणतात. ते मग परमार्थिक जीवनात असो, आध्यात्मिक जीवनात असो. आता आपण विज्ञान या संदर्भात पाहणार आहोत. विज्ञान म्हणतात तरी कशाला? विषयाचे, जगाचे, वस्तूचे परलौकिक ज्ञान याच एक प्रकारे विज्ञान आपण म्हणू. विषयाचे, जगाचे, वस्तूचे व परलौकिक गोष्टीचे ज्याला ज्ञान झालं याला एक प्रकारे विज्ञान आपण म्हणू. विशेष मग तो एक प्रकारे याची सुद्धा त्याच्या जीवनामध्ये या गोष्टीची गरज आहे. आणि गरज असल्यानंतर कारण हे ज्ञानात सहाय्यक आहे. ज्ञानोबा सांगतात विज्ञान ज्ञानात सहाय्यक कसं आहे. एक विज्ञाने काय करावे ऐसे घेसी जरी मनोभावे तरी पै आधी जाणावे त्याची लागे. माऊली सांगतात आपले शरीर पंचमहाभूताचं एक बनलेलं एक प्रकारचा आकडा आहे. काय खावं, काय करावं, कसं जीवन जगावं, कोणत्या गोष्टी करू नये, कोणत्या गोष्टी आपण कराव्या, या पंचमहाभूत तत्वाच्या सानिध्यातून त्याला ते कळतं. ते वास्तविकता बरोबर आहे. त्याला एक प्रकारे त्याची जाणीव करून ते देतात. कारण की पंचतत्वाने बनलेला मनुष्याचा हा नरदेह आहे. विशेष एक प्रकारे शरीराच आवश्यक आहे. ह्या गोष्टी आवश्यक असल्याच्याने शरीरामुळे परमार्थ प्राप्ती आहे. या ज्ञानात जर विज्ञान या स्वरूपाच्या समुच्चयात जर पाहिलं तर याच्यामध्ये कोणते कोणते जीव मिळतात पहा तुम्ही. विज्ञान स्वरूपात एक प्रकारे ज्ञानाची चालू करत असताना त्याचा संदर्भ असा आहे, वकील, वैद्य, अभियंता या गोष्टीत मोडतात. जे एक प्रकारे सर्व्हिसबद्ध जे लोक आहेत, नोकरी वर्ग जो आहे त्याच्यामध्ये ज्ञान वकील, वैद्य, अभियंता वगैरे याच्यात मोडतात. पण पोट भरण्यापुरते मर्यादित क्षेत्र त्यांच्याकडे ज्ञान स्वरूप आहे. हे आपण टाळू शकत नाही. विशेष यामुळे अध्यात्म लाभ होणे शक्य नाही. या गोष्टी त्याला जाणीव होईल की आपण जीवन कसं जगावं. परंतु त्याच्यामुळे त्यांना आत्मशुद्धी होणार नाही किंवा आत्मज्ञान त्यांना प्राप्त होणार नाही. विशेष अध्यात्म ज्ञानाशिवाय बाकीचे ज्ञान म्हणजे मोराच्या पिसावरील असंख्य डोळे होत. मी बोलणार काय याचा ओघ तुम्ही समजा की ह्या गोष्टी मर्यादित विज्ञान सानिध्यातून सांगितलेल्या आहेत तरी जीवन आपण त्याच्यावर जगू शकतो. परंतु आत्मशुद्धी, आत्मज्ञान त्याला या गोष्टीतून प्राप्त होत नाही. त्याच्यासाठी विशेष काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. विशेष अध्यात्म ज्ञानाशिवाय एक प्रकारे बाकीचे ज्ञान म्हणजे मोराच्या पिसावरील, मोराचे जे पीस आहे त्याच्या पिसावरील असंख्य डोळे होत. मुख्य पाहण्याचे डोळे नसले तर त्या पिसावरील डोळ्याचा काय उपयोग. माऊली सांगतात, सुंदर ज्ञानेश्वरी माऊलीने उभी खर्च केलेला आहे. मोर अंगे अगशी पिसे असती डोळसे परी एकली दृष्टीना दिसे तैसे ते गा. माऊली हेच सांग ते मोराचं पीस पाहण्यासुद्धा आपल्याला दोनच डोळे लागतात जरी त्याच्यावर असंख्य डोळे असले. तसं हे विज्ञान स्वरूपाचं ज्ञान परमार्थिक जीवनामध्ये याचा भेद लक्षण. विज्ञान आणि विज्ञानाची पूर्वमीमांसा आपण पाहण्याचा प्रयत्न केला. ज्ञान म्हणतात ते कशाला?
ज्या ज्ञानामुळे परमात्मा प्राप्ती होते त्यास ज्ञान म्हणतात. याच्याच आत्मज्ञान अथवा अध्यात्मज्ञान म्हणतात. यालाच अध्यात्मज्ञान किंवा आत्मज्ञान म्हणतात. त्याला ज्ञान म्हणतात. संदर्भ विज्ञानाशी लागला. विज्ञानाच्या संदर्भात विज्ञान म्हणतात तरी कशाला. विशेष ज्या विज्ञान अनेक प्रकारे आपल्या सानिध्यातून आणि आपण पाहतच आहोत की काय काय घडत आहे सध्या जगामध्ये, त्याचा कुठे ना कुठेतरी एक प्रकारचा संवाद या गोष्टीने जुळतो. मी त्या विषयावर बोलणार नाही, कारण की ज्ञानाच्या पुढे मानव विज्ञान टिकू शकत नाही. अवंतारी काही गोष्टी आहेत आयुर्वेद सारख्या पवित्र ग्रंथामध्ये काही काही महामारी काही काही ज्या व्याधी स्वरूपात आता आलेल्या आहेत त्यांच्यावर निदान सांगितलेलं आहे. आणि त्या ग्रंथामधील बहुतांश अशा काही एक प्रकारच्या व्याधी आहेत आणि त्या व्याधीवर एक प्रकारचा उपाययोजना म्हणून सांगितलेले आहे. परंतु ते आयुर्वेदाचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला थोडी परिपक्वता आणि आपल्याला बुद्धिजीविका सध्या नाही. कारण की विज्ञानाच्या सानिध्यातून विज्ञानाच्या आपण शक्तीच्या सानिध्यातून त्या ज्ञानावर एक प्रकारचा आपल्या थोड्याफार बुद्धीवर एक प्रकारचा असा सावट पडलेला आहे. असो मला त्याच्याकडे विषय नाही आहे. ज्ञान आपण पाहलो एक प्रकारे परमात्म्याची प्राप्तता करून दिली त्याला ज्ञान म्हणतात. त्यालाच आत्मज्ञान सुद्धा म्हणतात. विशेष विज्ञान भौतिक जीवनातील आपल्या जीवनाशी निगडीत असणाऱ्या काही गोष्टीचा आत्मसात करून त्याचा पाठपुरावा करणं त्याला एक प्रकारचं विज्ञान म्हणतात. विशेष आता आपण जे पाहणार ते म्हणजे अज्ञान. अज्ञान म्हणतात तरी कशाला. विज्ञान हे सत्य आहे असे समजणे म्हणजे अज्ञान आहे. याची परमार्थिक जीवनामध्ये अशी व्याख्या आपण करू. एक प्रकारचं विज्ञान हे सर्वोपरी श्रेष्ठ आहे. याचं लक्षण आपण जाणून एक प्रकारे आत्मसात करून ते खरं मानणं एक प्रकारचं याला अज्ञान म्हणू आपण. कारण की प्रत्येक परमार्थिक जीवनात हे लक्षण आहे. एक प्रकारे गोष्टी दिसल्यानंतर काही वस्तू दिसल्यानंतर आपण त्याच्यावर विश्वास करतो हे शाश्वत सत्य आहे. पण काही काही जगाच्या पाठीवर अशा गोष्टी आहेत की त्या आपल्याला दिसत नाही, त्या अदृश्य स्वरूपाच्या आहेत, पण त्या नाही म्हणून आपल्याला सांगणार नाही ते सुद्धा आहे. त्या अज्ञानाच्या संदर्भात सांगणार आहे. तिची व्याख्या अशी आहे. विज्ञान हे सत्य आहे असे समजणे म्हणजे एक प्रकारचं अज्ञान आहे. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी 16व्या अध्यायात अज्ञानाचे वर्णन केलेले आहे. माऊली सांगतात एक प्रकारे ज्याप्रमाणे दगडात शीतउष्ण आगीच्या खाद्य खाया परिसात सोने लोखंड पडीत सरप कळत नाही. एक प्रकारे लोखंड आणि सोनं लोखंड आणि परी हे कोणाला कळत नाही. अज्ञान आणि संज्ञानातला कोणाला भाग समजत नाही. विशेष दगडाला शीत उष्ण द्यावं अशी त्यांची पूर्वमीमांसा आहे. या गोष्टी त्यांना ज्ञान नाही असं त्याला अज्ञान म्हटलं जातं. असं आहे अज्ञानाचं प्रतीक. ज्ञान विज्ञान आणि अज्ञानाचा संदर्भ आपण पाहिला. अज्ञानाच्या संदर्भात माऊली आणखी सांगतात. हे चोख ऐसे मिळ असे जाणवीसी बाळ, हे चोख ऐसे मिळ असे जाणवीसी बाळ, देखीते केवळ मुखाची आघाली. माऊली आणखी सांगतात अज्ञान माणसाला एक प्रकारे अधोगतीला नेते. विज्ञान माणसाला एक प्रकारे जीवन जगण्याची पूर्वमीमांसा कळते आणि ज्ञान माणसाला आत्मज्ञानिक स्वरूपाचं लक्षण कळते. असं माऊलीने आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञान आणि विज्ञान आणि अज्ञान या संदर्भात काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. विशेष त्याचा पाठपुरावा करत असताना एक प्रकारे ज्ञानेश्वरी माऊली आणखी याच्या संदर्भात सांगतात. तैसे पार पुण्याचे खिचडे, तैसे बाब पुण्याचे खिचडे, करुणी खाता बुद्धी चेष्टे, कडू मधुर न वाटे ऐसी जे दशा. माऊली सांगतात खारट आंबट गोड या गोष्टीचं लक्षण ज्याला समजलं, कोणता पदार्थ कोणत्या स्वरूपाचं चविष्ट आहे त्याला एक प्रकारे ज्ञान म्हटलं जातं. खाल्ल्यानंतर आपल्याला आपल्यासोबत घडते काय, उदाहरणार्थ आपल्यासोबत होते काय, त्याला एक प्रकारचं विज्ञान म्हटलं जाते. परमार्थिक जीवनातील मी थोडं संक्षिप्त स्वरूपात सांगणार. आणि अज्ञान खाल्ल्यानंतर बी एक प्रकारे त्याची जाणीव झाल्यानंतरही ज्याला काहीच कळत नाही त्याला अज्ञान म्हणतात. असो ज्ञान विज्ञान आणि अज्ञान या तीन संदर्भात आपण संक्षिप्त स्वरूपात पाहण्याचा प्रयत्न केला. असं माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगतायत. आपण या ज्ञानाच्या संदर्भात श्री संत ज्ञानोबाराच्या भाषेत आपण पाहिलं की भगवान कृष्ण गीतेमध्ये सांगतात. विशेष गीतेतील ज्ञानाचे 3 प्रकार सात्विक राजस आणि तामस आहेत. आणि याचा संदर्भ असा आहे. सर्व भूतेषु अनैक्य भागव्यमवक्षिते अविभक्त विभक्ती तत्वज्ञान बुद्धी सात्विकम. याच्यामध्ये सात्विक ज्ञानी, राजसिक ज्ञानी आणि तामसिक ज्ञानी याचं लक्षण सांगितलेलं आहे. विशेष एक प्रकारचं सात्विक ज्ञानी कशाला म्हणतात पहा. सर्व भूतामध्ये सर्व जीवामध्ये सर्व गोष्टीमध्ये सापेक्षरित्या अदृश्य स्वरूपात तो समावले आहे. तोच पतित पावन परमेश्वर सगळ्या गोष्टीमध्ये स्थावर आहे असं ज्याला ज्ञान होते त्याला एक प्रकारचे सात्विक ज्ञानी म्हणतात. विशेष राजसिक ज्ञानीचं जर लक्षण आपण पाहिलं तर
कृतकंती तू यज्ञान नाम भक्ताना कृती विज्ञान. गीतेतच भगवान कृष्ण सांगतात वेदी सर्व भूतीशी भूतीशी तत्वज्ञान विद्धी राजस्थान. गीतेमध्ये 18व्या अध्यायामध्ये 21वा श्लोक आलेला आहे. आणि एक प्रकारे सर्व भूताच्या भिन्न भिन्न प्रकारे पदार्थ आहेत असा भेदक लक्षण ज्याला एक प्रकारे होतं किंवा त्याचा ज्ञानाचा पाठपुरावा त्या गोष्टीत तो करतो त्याला एक प्रकारे राजसिक ज्ञानी म्हणतात. विशेष सात्विक आपण पाहिलं राजसिक पाहिलं. आता तामसिक ज्ञानी गोष्टीकडे आपण पाहू. तामसिक ज्ञानी कशाला म्हणतात. युक्त पुस्तविकताना कार्य सर्व व्यक्ती नमा तर त्या वल्पकल्पाचे तत्व ज्ञानोस्तम. गीतेमध्ये 18व्या अध्यायाच्या 22व्या श्लोकात सांगितलेलं आहे. एका कार्याचे ठिकाण पूर्णत्वाने जोडलेले आहेत. एका कार्याचे ठिकाण पूर्णत्वाने एक प्रकारे जडलेले किंवा जोडलेले आहेत. पदार्थ असो, वस्तू असो, दृश्य असो, या संदर्भात ज्याला एक प्रकारचं अंकारास्पद ज्ञान होतं त्याला एक प्रकारे तामसिक ज्ञानी म्हणतात. हे 3 लक्षण भगवान कृष्णाने गीतेत सांगितलेले आहेत. आणि या तीनचा पाठपुरावा आपण संक्षिप्त स्वरूपात पाहिलेला आहे. विशेष तामसिक ज्ञानी, राजसिक ज्ञानी आणि सात्विक ज्ञानीचं लक्षण आपण संक्षिप्तता गीतेच्या संदर्भातून पाहिलं अध्यामध्ये. विशेष पुढे इंद्रियाच्याद्वारे ज्ञान, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ज्ञान मात्र या डोळ्याने एक प्रकारे आपल्याला ज्ञानाची आसक्ती होती किंवा ज्ञान समजते. आपल्या इंद्रियाच्या संदर्भात ज्ञानाच्या संदर्भात काही गोष्टी सांगितल्या पहा तुम्ही. एक प्रकारे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध याचे ज्ञान मात्र याच्यामध्ये डोळ्याच्या सानिध्यातून 82%, कानाच्या सानिध्यातून 11%, त्वचेच्या सानिध्यातून एक प्रकारे 3.5%, आणखी नाकाच्या सानिध्यातून एक प्रकारे 2%, विशेष जिभेच्या सानिध्यातून 1.5%, विशेष सर्व मिळून 100% इंद्रियजन्य तत्वज्ञान आपल्याला करते. एक प्रकारे कानानं ऐकावं, जिभेने एक प्रकारे स्वाद घ्यावा, विशेषपणे बोलावं, कानानं ऐकावं, आणखी प्रकारे हाताने काही कार्य करावं, अशा स्वरूपाचं ज्ञान होतं. काही पर्सेंटेजनुसार आपल्या इंद्रियाच्या संदर्भात या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्याचं ज्ञान माणसाला होतं. म्हणून ज्ञानाची आवश्यकता जीवनामध्ये भरपूर आहे. विशेष ज्ञानाच्या संदर्भात आणखी श्रीमद भगवद्गीतेमध्ये 18 लक्षणं ज्ञानाच्या स्वरूपात सांगितलेले आहे. ज्ञानेश्वरी 13 लक्षणं ज्ञानी स्वरूपाच्या स्वरूपात सांगितलेले आहे. म्हणजे ज्ञानाचे 13 लक्षणं ज्ञानेश्वरी सांगितलेले असून श्रीमद भगवद्गीतेमध्ये 18 लक्षणं ज्ञानाच्या स्वरूपात सांगितलेले आहे. ज्ञानाच्या संदर्भात जर आणखी पाहिलं तर तर्कज्ञान आहे, विशेष इंद्रिय ज्ञान आहे, विशेष प्रतिभा शक्तीचं ज्ञान आहे. आणखी शक्तीचं ज्ञानासंदर्भात जर आपण पाहिलं तर विशेष कृपेचं एक धाम आहे, कृपेचं एक ज्ञान आहे. आणि मात्र भगवान श्रीकृष्ण आले, आदिगुरु शंकराचार्य, माऊली ज्ञानेश्वर महाराज हे एक प्रकारचे ऊर्जज्ञानी लोक होते किंवा जीव होते. नरदेहामध्ये त्यांनी जन्म घ्यावा, परंतु ती साधी व्यक्ती होती किंवा जीव स्वरूपात मनुष्याच्या घरी होते, परंतु आपण त्याला व्यक्ती म्हणता येणार नाही, कारण की सुद्धा देव होते. आदिगुरु शंकराचार्यांनी सुद्धा एक प्रकारे नरदेह प्राप्त केला. मनुष्य एवढीत आले माऊली ज्ञानेश्वर महाराज, भगवान श्रीकृष्ण, आणि त्यांनी या जगामध्ये ज्ञानाचा पाठपुरावा केला. असे ज्ञानाचे काही प्रकार आहेत आणि त्या ज्ञानाचा लवचिकता आपण पाहिली. स्वतः देवाने सुद्धा नरदेहामध्ये जन्म घ्यावा आणि ज्ञानाचा पाठपुरावा समाजा जगामध्ये मांडावा. ज्ञानाला भरपूर महाराज महत्त्व आहे जीवनामध्ये. ते आध्यात्मिक स्वरूपाचं असो की परमार्थिक जीवनाचं असो, ज्ञानाला फार महत्त्व, अवेअरनेस स्थान आहे. ज्ञानाच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर 1400 वर्षाचे चांगदेव महाराज आपण पाहिले इंद्राचे अवतार. विशेष उपजात ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी चांगदेव, त्यांचा संदर्भ आपण पाहणार. सर्वात चांगदेव महाराजांच्या संदर्भात बोलू. आदिशक्ती मुक्तामध्ये त्यांना उपदेश करावा, माऊली ज्ञानेश्वरांनी त्यांना सांगावं, त्यांना उपदेश करावा. 14 वेळेस महाराज परत मला वापस पाठवले. चांगदेव महाराजांची साधना कथाभाग सर्वांना माहीत आहे, मी कथाभाग मिळून सांगणार नाही. विशेष ज्ञानानुसार आपण या गोष्टीवर पाहणार. ज्ञानानुसार व्यक्तीचे सुद्धा 5 प्रकार सांगितलेले आहेत. ज्ञानाच्या सानिध्यातून कोणत्या गोष्टीची एक प्रकारची उत्पत्ती, तसेच या ज्ञानाच्या सानिध्यातून एक प्रकारे व्यक्तीचे 5 प्रकार आहेत. आणि या ज्ञानाच्या सानिध्यातून 5 प्रकार व्यक्तीचे अशा स्वरूपात आहेत. त्याच्यामध्ये ज्ञानाच्या सप्तभूमिका सांगितलेल्या आहे या 5 संदर्भात. विशेष पहिला सांगितलेला आहे जे 5 प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार आहे अन्य, दुसरा अल्पयज्ञ, पहिला अज्ञ, दुसरा अल्पयज्ञ आणि तिसरा तज्ञ आणि चौथा विशेषज्ञ आणि 5वा सर्वज्ञ. हे 5 एक प्रकारे ज्ञानाच्या स्वरूपातून व्यक्तीचे 5 प्रकार आहेत. आणि विशेष या 5 प्रकारातून सप्तभूमिका ते मांडतात. सुंदर ग्रंथाचा लवचिक त्या प्रकारचा मर्म आहे. विशेष पहिला शुभेच्छा, देवात जाणून घेण्याची तीव्र इच्छा. सप्तभूमिका या 5 व्यक्तीची कशी लागते पहा. एक पहिला विषय आहे शुभेच्छा देणे. एक प्रकारे देवाला जाणल्यानंतर त्याची फक्त आपल्या मनामध्ये एक प्रकारे देवाला जाणण्याची तीव्र इच्छा आहे. एक शुभेच्छुक सप्तभूमिकेतील पहिले लक्षण आहे. आध्यात्मिकतेचा भाग आहे. तुम्ही सर्व लक्षपूर्वक आहे का. दुसरं सांगितलं विचारणा. गुरु, संत, ज्ञानी, विचारवंत महात्म्यांनी देवाची विचारणा केली.
तिसरं एक प्रकारे तमो मानसा, गुरुकरिता साधनेकरिता तन्मन एक प्रकारे पदार्पित करणं. चौथं सत्वपत्नी, एक प्रकारे वरील साधनामुळे सात्विक वृत्ती तयार होते. आपण सर्व सुंदर ज्ञानी आहात, सर्व तुम्ही समजून घेऊ शकता. विशेष पाचवं सशक्ती, देवविषयाची आसक्ती निर्माण होणे. सहावं पदार्थ वाहिनी, आसक्तीचा परिणाम सविकल्प समाधीपर्यंत जाण्याची एक प्रकारे मजकूर अवस्था प्राप्त होणे. आणि सातवी जी भूमिका सांगितलेली आहे तुर्यगा, एक प्रकारे पूर्ण वस्तुरूप होणे किंवा देवरूप होणे, अर्थात निर्विकल्प समाधीपर्यंत मजल मारणे. अशा सप्तभूमिका 5 व्यक्ती संदर्भात शास्त्रात सांगितलेल्या आहे. त्यानंतर आपण ज्ञानाच्या सानिध्यातून 5 प्रकार पाहिले, प्रकाराच्या सानिध्यातून सप्तभूमिका मांडल्या आहेत. आता अशा ज्ञानाच्या संदर्भात जर पाहिलं तर ज्ञानाकरिता साधन चतुष्ट सांगितलेले आहे. ज्ञानाच्या सानिध्यातून साधन चतुष्ट कशी आहेत पहा. एक प्रकारची साधन चतुष्ट ही संपत्ती त्याला आपण म्हणतो. विशेष पहिला आहे विवेक, दुसरा आहे वैराग्य, तिसरा आहे समाधी षटक संपत्ती, चौथा आहे मुमुक्षत्व. अशा प्रकारच्या 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. विवेक कशाला म्हणतात? नित्य ज्ञान होणे त्याला एक प्रकारचे विवेक म्हणतात. विशेष वैराग्य कशाला म्हणतात? एक प्रकारे इहलोक परलोकाविषयीना द्वेष करताना, राग येता, एका आसक्तीनं बाळगता, त्याला एक प्रकारचा आपल्या परमार्थिक जीवनामध्ये आपण एक वैराग्य स्वरूपात समजतो. विशेष तिसरं सांगितलेलं आहे षट संपत्ती. विशेष चौथं शम मनोनिग्रह, दम इंद्रिय निग्रह, श्रद्धाशास्त्र, गुरु वेद देव यावर श्रद्धा असणे. विशेष उपरम आहे, त्या उपरमनेमध्ये लौकिकतेचा वीट येणे, एक प्रकारे त्या गोष्टीची आपल्या मनामध्ये आसक्ती येणे. आणखी समाधान स्वरूपात सांगितलेलं आहे त्या स्थितीचं एक प्रकारे समाधान मानणे. कोणतीही जर गोष्ट आपल्याला प्राप्त झाली तर त्याच्यामध्ये आपण समाधान समजावे. कोणत्याही गोष्टीचं अवलेशन जास्तीत जास्त वेळ बाळगू नये किंवा तिची आसक्ती करू नये, समाधान त्या मनामध्ये असावे. विशेष तितिक्षा आहे, सुखदुःख मान अपमान शीत उष्ण ही उष्णे सहन करावी, कारण की तसं झाल्यानंतर तितिक्षा हे प्राप्त होते. संतांच्या संदर्भात तर या तितिक्षा संदर्भात भरपूर सांगितले. आता महाराजांचं एक सुंदर प्रमाण असं आहे की महाराज सन्मानाची किंवा मानाची अपेक्षा ठेवतात. त्या तितिक्षा स्वरूपात संत विचार मोडतात, संत लोक मोडतात, ज्ञानी विचार म्हणतात, ज्ञानी लोक मोडतात. विशेष मुमुक्षत्व आहे, देवप्राप्तीची तीव्र इच्छा जिज्ञासूपणाने आत्मसात करावी. देवप्राप्तीची तीव्र इच्छा जिज्ञासू वृत्तीने आत्मसात करावी, त्याला एक प्रकारे मुमुक्षत्व म्हटले गेले आहे. अशा काही गोष्टीचं लक्षण या ज्ञानाच्या संदर्भात पाहिलेलं असून विवेक, वैराग्य, समाधी षटक संपत्ती, मुमुक्षत्व, विवेक नित्याने ज्ञान, वैराग्य षट संपत्ती, तितिक्षा, उपरम, मनोनिग्रह, इंद्रिय दम निग्रह, श्रद्धास्थान, गुरुदेव देव, याचा सगळा संवाद महाराज ज्ञानाच्या संदर्भात आहे. असं हे ज्ञान आहे. अपरोक्ष परोक्ष सुद्धा ज्ञानाची लवचिकता सांगतात. हे 2 सुद्धा महत्त्वाचे ज्ञानाचे प्रकार सांगितलेले आहेत. आपल्याला त्या गोष्टीकडे पाहण्याच्या अगोदर विशेष भगवान कृष्णांनी ज्या 13व्या अध्यायामध्ये 18 लक्षण ज्ञानस्वरूपात सांगितलेले आहे त्याचं संक्षिप्त स्वरूपात आपण अवलक्ष्य करून पाहू. त्याच्यामध्ये पहा 18 लक्षणं कशी आहे. पहिला मनाची एक प्रकारची कोणत्या विषयावर आवड नसणे, विशेष गांभीर्यपणा नसणे, कोणाचा द्वेष करू नये. आणखी कायावाच्या मने एक प्रकारे तो एकत्रित इंद्रियाला आत्मसात करून साधक अवस्थेत प्राप्त झालेला असावा. विशेष जन्ममृत्यू जराव्याधी याच्या संदर्भात त्याला ज्ञान होणे हे ज्याला कळते. आणखी सांगितलेल्या शुद्धी, सद्गुरु सेवा, विशेष सरळपणा, सहनशीलता, इंद्रियाची ठाई, विषय वैराग्याची निमुक्ता, अशा स्वरूपात 18 लक्षणं सांगितलेली आहे. आणि प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये हे अविभाज्य घटक आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आणखी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक प्रकारे सुख दुःख याच्या संदर्भात दोघांचं दर्शन त्याला घडलं पाहिजे, समजलं पाहिजे सुख आणि दुःख कशाला म्हणतात. 18 लक्षणातील ज्ञानी व्यक्तीचे लक्षण आहेत, ज्ञानाचं लक्षणात बघा आणखी सांगितलेले आहेत पहा. देहासंबंधी स्त्री पुत्रगृह इत्यादी पद्धती, अलोकलोकता, दुष्ट इष्ट अनिष्ट घडले असता त्याच्या चित्ताचे समूळ घडू नये. देवाच्या ठिकाणी अदेवाला तर अभिचारी भक्ती घडू नये. देवाविषयी एक प्रकारे संतांविषयी एक प्रकारे मनामध्ये चांगली भावना असावी, सुप्त भावना येईल. आणि एकांतात राहण्याची आवड, जनांच्या समुदायात न राहता एकांती लोकांना राहावं, त्याला ज्ञान प्राप्त होऊ शकते. असं ज्ञान म्हटल्यानंतर श्रीमद भगवद्गीता सानिध्यातून 13व्या अध्यायातील ज्ञानेश्वरी सानिध्यातून 18 लक्षणं आपण ज्ञानस्वरूपात पाहावे. त्याचा संदर्भ महाराजांना सांगिततो. 2 गोष्टी परमार्थिक आध्यात्मिक भौतिक जीवनामध्ये सांगितलेल्या आहेत, परोक्ष ज्ञान आणि अप्रोक्ष ज्ञान. हे सर्वांचे निर्मित आहे, परंतु अनुभव आणि अनुभूती यांच्या सानिध्यातून परोक्ष आणि अप्रोक्ष ज्ञानाची माणसाला प्राप्ती होते, जीवाला प्राप्ती होते. पहा, परोक्ष ज्ञान म्हणतात तरी कशाला. अनुभूतीमुळे ज्ञानाचे 3 प्रकार विशेष सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे परोक्ष ज्ञान, दुसरा आहे दृढ अपरोक्ष ज्ञान आणि तिसरा आहे एक अप्रोक्ष ज्ञान. दृढ अपरोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान आणि एक प्रकारे परोक्ष ज्ञान याची तफावत शास्त्रात सांगितलेली आहे. प्रथमतः परोक्ष ज्ञान कशाला म्हणतात हे पाहू. जे ज्ञान शब्दाने होते किंवा अनुभव नसतो त्यास परोक्ष ज्ञान म्हणतात.
तुम्हाला कोणत्याही गोष्टी जर अनुभव नसला तर तुम्ही ती गोष्ट शाश्वत करू शकत नाही. फक्त तुम्ही शब्दाच्या सानिध्यातून तिचा अवलोकन करू शकता. त्याला एक प्रकारे परोक्ष ज्ञान म्हटलं जाते. परमार्थी जीवनातील मी विवांतरित लक्षण सांगणार आहे. दुसरं अपरोक्ष ज्ञान कशाला म्हणतात? देवाचा अनुभव येणे याच अपरोक्ष ज्ञान म्हणतात. व्यवहारात हा शब्द एक प्रकारे उलटा वापरतात. पहा तुम्ही, आजीना दृष्टीने पाहायला विठ्ठल एक विठ्ठलची विठ्ठल. ज्ञानाच्या संदर्भात हे अपरोक्ष ज्ञान आहे. एक प्रकारे हे फक्त संतांनी सांगावं, ज्ञानी व्यक्तींनी, विचारवंती महंत या लोकांनी हे सांगावं. विशेष दृढ अपरोक्ष ज्ञान कशाच म्हणतात याचा संक्षिप्त स्वरूपात जर आढावा जर पाहा, कधी कधी साधनामध्ये व्यभिचार येतो माणसाचे. जो साधनायुक्त जीव आहे तो जर साधनेवर आरूढ आहे तर कधी कधी त्याच्या साधनेमध्ये एक प्रकारचा व्यभिचार निर्माण होतो. व्यभिचार निर्माण झाल्यानंतर पण कधी कधी हा व्यभिचार एक प्रकारे होण्याची शक्यता सुद्धा नसतो. कारण की परोक्ष आणि अपरोक्ष यातली तफावत त्याला समजली जीवनात. त्याला दृढ अपरोक्ष ज्ञान प्राप्त होते. असे हे शास्त्रामध्ये परोक्ष, अपरोक्ष, दृढ, अपरोक्ष अशा स्वरूपाचे ज्ञानाचे प्रकार सांगितलेले आहेत. जीवनामध्ये ज्ञानाचे 3 प्रकार आपण आता पाहत आलो. ज्ञानाच्या संदर्भात आपण पाहत आलो. ज्ञान म्हणतात कशाला, अज्ञान म्हणतात कशाला, ज्ञान म्हणतात कशाला. विशेष त्यांचं अटलक्षण ज्ञानाच्या स्वरूपात आपण पाहलो. आणि ते पाहिल्यानंतर हे प्रकारे जीवन जगत असताना परोक्ष, दृढ आणि अपरोक्ष या संदर्भात आपण संक्षिप्त स्वरूपात पाहलो. विशेष ज्ञानावर पण पाखंडाचे वर्चस्व येण्याची शक्यता आहे. कारण की जो माणूस ज्ञान आत्मसात करतो त्याला जर सुप्त ज्ञानाची आवश्यकता असेल त्याला श्री गुरुच्या सानिध्यातून ज्ञान आत्मसात करावं, जेणेकरून त्याचं ज्ञान अजिबात खुंटत नाही आणि त्या ज्ञानाचा पाठपुरावा तर आयुष्यभर आपल्या जीवनाशी निगडीत करून आपलं जीवन सुंदर होते, सुप्त स्वरूपात जीवन जगतो. असं ते ज्ञान आहे. तर श्री गुरुच्या सानिध्यातून एक प्रकारे ज्ञानी व्यक्तीच्या सानिध्यातून, संतांच्या सानिध्यातून त्याच्या विचारामध्ये एक प्रकारे आचरणामध्ये खूप बदल होतो आणि त्या ज्ञानाच्या सानिध्यातून तो आपलं जीवन चांगल्या सुप्त पद्धतीने जगतो. असं हे ज्ञान आहे. या ज्ञानाच्या संदर्भात आणखी काय बोला, भरपूर सांगायचं आहे, भरपूर बोलण्यासारखं आहे. ज्ञान अमर आहे. मनुष्य संपू शकतो पण ज्ञान संपू शकत नाही. त्याची मीमांसा विचार सानिध्य संतांच्या जर लावलं तर संतांच्या विचारातून काही गोष्टी प्राप्त या सानिध्यातून होतील. पहा, त्याचं मी सांगता जाऊन काही लक्षण सांगणार आहे. पहिले जे लक्षण संतांच्या विचाराच्या सानिध्यातून, ज्ञानाच्या सानिध्यातून माणसाला होतं त्याचं पहिली प्राप्ती आहे शांतता किंवा शांती. शांतता प्राप्त झाल्यानंतर दुसरी त्याला गोष्ट घडते क्षमा, म्हणजे सर्वांना क्षमा करायचं. त्याच्या पुढे नम्रता, वैराग्य, ज्ञान प्राप्त होतं. पुढे दया, चौथा आहे नाम. चारी झाल्याची एक प्रकारची परिपक्वता आहे. ह्या गोष्टी घडल्यानंतर जीवनामध्ये नैराश्य सुद्धा प्राप्त होते. विशेष एकांत लाभ त्याला होतो. एकांतीमध्ये जीवन जगतो. विशेष एकांतीमध्ये त्याला ज्ञानाची आसक्ती निर्माण होते. नंतर गुरुच्या सानिध्यातून ते प्राप्त होईनंतर देव भेटतो, ज्ञान भेटते, विषय विरुक्ती निघून जातात, सत्संग लाभतो, धर्माची एक प्रकारची वाढीवता होते, जीवनामध्ये आमूलाग्र बदल होतात. भरपूर फायदे या ज्ञानाच्या सानिध्यातून आहेत. या कलियुगामध्ये जे एक प्रकारे कलियुगाचं महिमान सांगितलेलं 4,32,000 त्या संदर्भात कलियुग जरी पुढे जात असला, माणसाची अधोगती माणसाच्या कर्मानुसार होते. माणसाचं जीवन माणसाच्या कर्मानुसार चालतं आणि त्या कर्माचा संबंध सुद्धा ज्ञानाशी आहे. आणि त्या कर्माचा संबंध ज्ञानाशी असून ज्ञानाचा एक प्रकारचा संबंध मनुष्य देहाशी. जीवनामध्ये सत्कर्म करा, कोणाचा द्वेष करू नका, कोणाचा मत्सर करू नका, जेणेकरून एक प्रकारे तुम्हाला तुमच्या ज्ञानामध्ये एक प्रकारचं निघून काम होईल. त्याचं सानिध्य एक प्रकारे स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा धारा मांडिला. स्वधर्म जरी लोपला तरी स्वधर्म सुखाचा धारा मोडीला. दीप सवे हरपला प्रकाश जसा ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतायत. अशी अनेक प्रकारे सांगता येईल. विस्तार भाग्यास्तव थोडी प्रमाणे दिली आहेत. यातनं ज्ञान आत्मसात करून जीवनाची सार्थकता, जीवनाची सुप्तता, जीवनाची प्रतिबद्धता जीवाना ओळखाई. ज्ञान आत्मसात करून संत विचार आत्मसात करून देवावर निष्ठा ठेवून, धर्मावर विश्वास ठेवून एक प्रकारे सुंदर प्रकारे जीवन त्यांना व्यतीत करावं असं हे ज्ञान आहे. विशेष जाता जाता हरिभक्त पराणांचे अक्षयजी महाराज तायडे बुलढाणकर यांच्या सानिध्यातली सेवा मिळाली. माझ्या थोडक्या शब्दातून आपल्याकडे प्रस्तावित वेळाने ज्ञान या शब्दाला बोलण्याचा प्रयत्न करावा. काही जर चुकलं असेल तर माझ्या बुद्धीचा काही प्रकारचा दोष आहे ते मला शब्द वापरून द्या. आणि जे काही एक प्रकारे माझ्या मुखारविंदातून निघाले काही शब्द असतील ते सर्व माऊलीची कृपा, श्री संत सोनाजी महाराज, गजानन महाराज आदिशक्ती मुक्ताबाईची कृपा आहे. एवढे 2 शब्द बोलून एक प्रकारे सर्व जगाला एक प्रकारे या कोरोनामुक्तीच्या संदर्भात भगवान पतित पावन परमेश्वर सर्वांची हाक ऐकतील आणि या कोरोनामुक्तीतून त्यांना जीवन